हॅलो फ्रेंड्स, डेली ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवत आहोत येल्लो डाळ. ही मुगाची डाळ आहे. तर आपण तिला पहिला वॉश करून घेऊया 2-3 पाण्याने. आपण मुगाची डाळ आहे ना, ती 2-3 पाण्याने वॉश केली. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं हळद पावडर टाकूया आणि कुकर लावून 3-4 आपण शिट्या घेऊया. आपली डाळ आहे ना, ती आता शिजलेली आहे. तर आपण थोडीशी तिला असं स्मॅश करूया. थोडासा आपण रवी घेतली आहे, रवीने ती स्मॅश करायची. बघा, एकदम मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे, शिजलेली आहे चांगल्या पद्धतीने. आता आपण तिला गॅसवरती ठेवूया. गॅस ऑन करूया आणि आपण छोटासा एक पॅन ठेवूया. त्याच्यामध्ये आपण फोडणी देऊया. थोडंसं आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, जेणेकरून खूप जाड आहे. आता मस्त अशी पिवळी पिवळी झालेली आहे. येल्लो डाळ आपण बनवत आहोत. पण पॅनमध्ये थोडंसं ऑइल टाकायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये जिरा आणि राई टाकायचं. लसूण टाकलाय, साला न काढता मी लसूण टाकते. आणि त्यामध्ये थोडंसं कढीपत्ता टाकलाय. त्यामध्ये राई टाकली, जिरं टाकलंय आणि मिरची टाकूया आपण. मिरच्या टाकल्या त्याच्यामध्ये. त्यानंतर थोडंसं आपण हिंग टाकूया. हिंग टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं आपण पुन्हा हळद टाकूया, कारण मी शिजवण्यासाठी तेव्हा शिजवत टाकली होती, तेव्हा थोडी हळद टाकली होती त्याच्यामध्ये. तर पुन्हा एकदा आपण त्याच्यामध्ये हळद टाकूया. हळद टाकून आहे ना, ही फोडणी आहे ना ह्याच्यामध्ये ओतूया. बघा कशी मस्तपैकी हळद हे दिसते डाळ आपली. थोडीशी हळद पुन्हा एकदा मी टाकलेली आहे. बघा आपली डाळ कशी येल्लो येल्लो झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण नमक टाकलेला नाही आहे, 1 चमचा नमक टाकलेला आहे. थोडंसं डाळीमध्ये आपण साखर टाकूया आणि टॅमॅटो टाकू. तुम्ही पण अशा पद्धतीने येल्लो डाळ बनवू शकता.